Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of respiration and circulation. In previous lecture, we already discussed about the blood pressure and some heart diseases. In this lecture, we also discuss about some heart diseases as well as we discuss about the ECG, then angiography, angioplasty. So first, that is the heart diseases. In previous lecture, we discussed about the atherosclerosis and arteriosclerosis, angina pectoris, that is coronary artery diseases, and angina pectoris. These two diseases we already discussed in the previous lecture. So, the heart attack or myocardial infarction. Heart attack or myocardial infarction, the condition in which the heart cannot carry out its work properly due to the atherosclerosis or arteriosclerosis. Atherosclerosis or arteriosclerosis if there is a block in the coronary arteries. आपण जर बघितलं जे हार्ट आहे त्या हार्ट एक्सटर्नली हार्ट वरती काय असणार आहे, करोनरी ब्लड वेसल्स प्रेझेंट असतील, करोनरी आर्टरीज अँड करोनरी वेन्स प्रेझेंट असतील. जर समजा या करोनरी आर्टरीज मध्ये काय झालेलं आहे, ऍथेरोस्क्लेरोसिस झालं, आर्टरिओस्क्लेरोसिस झालं, मीन्स काय झालेलं आहे तर याच्यामध्ये ड्यू टू डिपॉझिशन ऑफ ज्या काही आर्टरी आहेत त्या आर्टरीच्या आतमध्ये जर आर्टरीची वॉल आपण बघितली तर ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मीडिया आणि ट्युनिका इंटिमा पासून फॉर्म झाले असते. त्या ट्युनिका इंटिमा वरती जर कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन झालं, अलॉंग विथ दिस कोलेस्ट्रॉल द फायबरस टिश्यू, then muscle fibers, these are also deposited, and then there is a formation of block. काय होईल, block form होईल, thrombus form होईल, and due to which sufficient oxygenated blood supply is not carried out to the heart. म्हणजे हार्टच्या सगळ्या मसल पर्यंत सफिशियंट काय होणार नाही, ब्लड सप्लाय होणार नाही. सो द हार्ट कॅनॉट कॅरी आउट इट्स वर्क प्रॉपरली, and then this condition is known as heart attack. त्याला आपण काय म्हणतो, हार्ट अटॅक और मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणतो, की ज्याच्यामध्ये काय होईल, ऍथेरोस्क्लेरोसिस और आर्टरिओस्क्लेरोसिस. एक तर त्याच्यामध्ये डिपॉझिशन झालेलं आहे, त्यामुळे जो काही लुमेन असणार आहे, हा जो स्पेस आहे तो हळूहळू काय होणार आहे, हा स्पेस ची जे काही डायमीटर आहे तो कमी झाला, त्यामुळे ब्लडला पुढे पास होण्यासाठी पाहिजे तेवढा स्पेस मिळत नाही. आणि जर हार्टला प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय नाही झाला तर हार्ट काय करू शकणार नाही, पंपिंग ऍक्शन इज नॉट कॅरीड आउट प्रॉपरली, अँड देन देअर इज ए हार्ट अटॅक. आपण काय म्हणतो, हार्ट अटॅक होतो. बऱ्याच वेळेला काय होतं, ड्यू टू हार्डनिंग ऑफ द करोनरी आर्टरीज, ड्यू टू रप्चर, काही वेळा रप्चरिंग होणार आहे किंवा करोनरी आर्टरीज काय होणार आहे, दे लॉस देअर इलॅस्टिसिटी. सो दिस इज ऑल अबाउट द हार्ट अटॅक अँड मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. Then we discuss about the heart block. The tissues of the heart fail to conduct the cardiac impulse. Already we know that the conducting system of heart, आपल्याला conducting system of heart माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपण बघितले SA node आहे. This SA node initiate the wave of contraction or cardiac impulse. From this SA node, this wave of contraction which is spread in both atria undergo contraction, as well as this wave of contraction reaches up to the AV node with the help of internodal connection, then from AV node to bundle of His, branches of bundle of His, and then Purkinje fibers. अशा पद्धतीने ही wave of contraction and the cardiac impulse हा स्प्रेड होणार आहे. पण सपोज जर काय झालेलं आहे, द टिश्यू ऑफ हार्ट फेल टू कंडक्ट द कार्डियक इम्पल्स, ज्या काही हार्टच्या टिश्यू आहेत त्याच्यामधून काय होत नसेल, कार्डियक इम्पल्स प्रॉपरली काय होत नसेल, पुढे पास होत नसेल, तर काय होणार आहे, देन देअर इज ए हार्ट ब्लॉक. काय होणार, हार्ट ब्लॉक होणार आहे. कारण जोपर्यंत हा इम्पल्स पुढे जात नाही, या प्रत्येक ज्या काही हार्टची वॉल आहे त्याच्यामधल्या मायोकार्डियम मधल्या सगळ्या कार्डियक मसल्स पर्यंत जोपर्यंत इम्पल्स जात नाही तोपर्यंत वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होणार नाही. वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्याशिवाय हार्ट मधून ब्लड हे पंप आउट होणार नाही. इन दॅट कंडिशन, म्हणजे जर हा इम्पल्स पुढे पास झाला नाही, मीन्स टिश्यू ऑफ द हार्ट फेल टू कंडक्ट द कार्डियक इम्पल्स, then this condition is known as heart block.
देन इश्केमिक हार्ट डिसीज. इश्केमिक हार्ट डिसीज मध्ये जर आपण बघितलं, इन दॅट केस द heart is unable to provide the sufficient oxygenated blood to the body part. बॉडी पार्टला काय होणार नाही, प्रॉपर ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होणार नाही. जेवढी बॉडीची रिक्वायरमेंट आहे तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होणार नाही. आता हे कशामुळे होणार आहे, स्पेशली ऑलरेडी वी नो दॅट द ऑक्सिजन हॅव्हिंग द अफिनिटी टुवर्ड्स द means the hemoglobin having the affinity towards oxygen, ऑक्सिहिमोग्लोबिन फॉर्म होणार आहे आणि ऑक्सिहिमोग्लोबिनच्या फॉर्म मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड हे प्रत्येक सेल पर्यंत जाणार आहे. पण सपोज देयर इज प्रॉब्लेम ऑफ द करोनरी डिसीजेस, मीन्स करोनरी आर्टरी डिसीजेसचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे समजा तिथे अथेरोस्क्लेरोसिस असेल, आर्टेरिओस्क्लेरोसिस असेल आणि त्यामुळं हार्टची पंपिंग ऍक्शन प्रॉपरली होत नसेल, त्यामुळे हार्ट मधून जेवढ्या प्रमाणात पंप आउट ब्लड व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ब्लड काय होत नाही, ऑक्सिजनेटेड ब्लड पंप आउट होणार नाही. सो देर इज अ नो सफिशियंट ऑक्सिजनेटेड ब्लड इज सप्लाय टू द बॉडी. आणि त्यामुळे काय होईल, आपल्याला तिथं काय दिसणार आहे, इश्केमिक हार्ट डिसीज आपल्याला पाहायला मिळतात. आणि इश्केमिक हार्ट डिसीजेस मोस्टली ऑकर्ड इन द पर्सन, स्पेशली द चेन स्मोकर जे असणार आहेत त्या चेन स्मोकर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दॅट इज ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द आरबीसीज विच इज रिड्युसेस. जर कंटिन्युअसली ते काय सतत स्मोकिंग करत असतील तर त्यांची काय होणार आहे, आरबीसीची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती रिड्यूस होणार आहे आणि त्यामुळे सफिशियंट काय होणार नाही, ऑक्सिजनेटेड ब्लड विच इज नॉट सप्लाय. देन द कार्डियक अरेस्ट. If there is a complete stoppage of the heartbeat, then this is nothing but the cardiac arrest. त्याला काय म्हटलं तर कार्डियक अरेस्ट म्हटलं जाणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, जे हार्टबीट व्हायला पाहिजे, हार्टबीट होणार म्हणजेच काय, द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन ऑफ द हार्ट. हार्ट मधलं काय होणार आहे, ज्या काय ऍट्रिया आहेत ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन होईल. ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर परत सगळं ब्लड हे कशामध्ये येणार आहे, वेंट्रिकल्स. वेंट्रिकल परत काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. अगेन बोथ ऍट्रिया and ventricles undergo relaxation. So this rhythmic contraction and relaxation is nothing but the heartbeat. But if there is a complete stoppage of the heartbeat, then the person undergo the cardiac arrest. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, कार्डियक अरेस्ट म्हणतो. Then heart failure means the main function or heart is a pumping organ of the circulatory system. If the heart cannot carry out its pumping action properly and due to which the inadequate supply of the oxygenated blood to the body parts, म्हणजे body part ची काय असणार आहे, the बॉडी पार्ट्स रिक्वायर द ऑक्सिजन. जेवढ्या प्रमाणात बॉडी पार्ट्स ना काय पाहिजे, ऑक्सिजनेटेड ब्लड पाहिजे तेवढ्या प्रमाणात काय असणार आहे, दिस अमाउंट ऑफ द ऑक्सिजनेटेड ब्लड विच इज नॉट सप्लाय फ्रॉम द हार्ट, मीन्स हार्ट इज अनेबल टू सप्लाय द ऑक्सिजनेटेड ब्लड टू द बॉडी पार्ट्स अकॉर्डिंग टू बॉडी रिक्वायरमेंट. दिस इज कॉल्ड एज ए हार्ट फेल्युअर. त्याला आपण काय म्हणतो, हार्ट फेल्युअर म्हणतो. म्हणजे जेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होणार नाही, तो काय होईल, कमी प्रमाणात ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होणार आहे. देन सायलेंट हार्ट अटॅक. इफ यू ऑब्झर्व इन द सायलेंट हार्ट अटॅक, जर आपण सायलेंट हार्ट अटॅक मध्ये बघितलं तर इन सायलेंट हार्ट अटॅक देर इज अ नो सिम्पटम्स. जे आपण ह्या मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन मध्ये, हार्ट अटॅक मध्ये आपण बघतो, नॉर्मल हार्ट अटॅक मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये साइन्स अँड सिम्पटम्स आपल्याला काय दिसणार आहेत, देर इज अ सिम्पटम्स दॅट इज सिव्हिअर चेस्ट पेन्स असतील, ऍज वेल एज स्वेटिंग असणार आहे, देन डेझीनेस असेल, हायपरटेन्शन असेल, शॉर्टनेस ऑफ द ब्रीथ असणार आहे. ऑल दीज सिम्पटम्स विच आर ऑब्झर्व्ड इन द हार्ट अटॅक. But if there is a no symptoms of these, all these symptoms means the chest pain, severe chest pains असतील, dizziness असेल, as well as shortness of breath असेल, then hypertension असेल, sweating असेल, all these symptoms are not observed in that person. He only felt the discomfort. फक्त त्याला काय होणार आहे, अस्वस्थता जाणवणार आहे. In that case, the person
गेट कन्फ्यूज, पर्सन काय होणार आहे, कन्फ्यूज होणार आहे, त्याला असं वाटेल की दिस इज नॉट ए हार्ट अटॅक, हे फक्त काय झालंय थोडंफार अस्वस्थपणा त्याला जाणवणार आहे, पण ऍक्च्युली हे जे काही सिम्पटम्स असणार आहेत ते सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसणार नाही, त्यामुळे तो पर्सन स्वतः काय होणार आहे, कन्फ्यूज होणार आहे. अँड दिस इज नथिंग बट द सायलेंट हार्ट अटॅक. पण ऍक्च्युली हा काय असणार आहे, सायलेंट हार्ट अटॅक असेल की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सिम्पटम दिसत नाहीत, फक्त त्या पर्सनला काय फील होणार आहे, डिस्कम्फर्ट किंवा तो त्याला अस्वस्थता थोडीफार जाणवणार आहे. दिस इज कॉल्ड एज ए सायलेंट heart attack. Then if you observe, whenever all these signs and symptoms, means if the person having the different signs and symptoms like severe chest pain, then sweating, hypertension, as well as the shortness of the breath, all these signs and symptoms are observed in the person, then the doctors prefers to carry out the different tests, and these are nothing but the ECG, that is electrocardiogram. हे कॅरी आउट केलं जाईल किंवा काय केलं जाणार आहे, त्या पर्सनचा इको केला जातो, इकोकार्डिओग्राफी केली जाते. अँड ऍज वेल ऍज द स्ट्रेस टेस्ट पण त्याची केली जाते. आणि या टेस्ट वरून परत मग काय केलं जाणार आहे, द डॉक्टर्स प्रेफर्स ऑफ द अँजिओग्राफी टेस्ट, करोनरी अँजिओग्राफी टेस्ट केली जाते त्याची. आणि त्या करोनरी अँजिओग्राफी टेस्ट नुसार जे काही त्याच्यामध्ये अनालिसिस होईल त्याच्यावरून डॉक्टर्स काय करणार आहे, डॉक्टर्स प्रेफर्स द टू ट्रीटमेंट, दॅट इज द अँजिओप्लास्टी अँड बायपास सर्जरी. सो फर्स्ट ऑफ ऑल हियर वी डिस्कस अबाउट द इलेक्ट्रोकार्डियोग्राम. ECG is a graphical representation of electrical activity of heart ड्युरिंग कार्डियक सायकल. ECG म्हणजे काय असणार आहे, तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ हार्ट ड्युरिंग कार्डियक सायकल. म्हणजे प्रत्येक कार्डियक सायकलच्या वेळी हार्टची जी काही इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी असणार त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजेच ECG आहे. And this electrocardiogram, which is analyzed or detected by using the machine, which is nothing but the electrocardiograph. And this technique is firstly invented by the scientist Otto Hahn in 1903, and he also awarded a Nobel Prize for his great invention. The Otto Hahn, which also known as father of electrocardiography. According to this electrocardiogram, या इलेक्ट्रोकार्डिओग्राम मध्ये जे ECG मशीन वापरलं जातं, in this ECG machine different electrodes which are used, ज्या काही इलेक्ट्रोड्स आहेत ते इलेक्ट्रोड्स वापरले जाणार आहेत, ज्या लीड्स वापरल्या जातात, इलेक्ट्रोड्स वापरले जातात, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 4 काय असणार आहेत, 4 लिम्स इलेक्ट्रोड्स आर प्रेझेंट, की जे काय केले जाणार आहेत, 2 आर अटॅच टू अवर द आर्म्स एज वेल एज 2 अटॅच टू अवर लेग्स. त्या 2 काय केले जाणार आहे, अटॅच केले जाईल. असे 4 लिम्स जे असणार आहेत ते 4 लिम्स इलेक्ट्रोड्स प्रेझेंट असणार आहेत. अँड 6 इलेक्ट्रोड्स विच आर नथिंग बट द V1, V2, V3, V4, V5 and V6, these are attached to the chest. चेस्ट वरती अटॅच केले जाणार. आता हे इलेक्ट्रोड्स जे असणार आहेत, whenever they attach or place on our skin, आपल्या स्किन वरती प्लेस केले जाणार आहेत, त्यावेळी स्किन मध्ये आणि या इलेक्ट्रोडच्या मध्ये काय केली जाते, जेली अप्लाय केली जाते. अँड ड्यू टू ऍप्लिकेशन ऑफ द जेली, ही जेली ऍप्लिकेशन केल्यामुळं टायनी जे काही रेकॉर्ड, अगदी छोटेसे जरी काही मायन्यूट चेंजेस असतील, दीज आर ऑल्सो रेकॉर्डेड ऑन द और दीज आर ऑल्सो एम्प्लिफाय ऑन द ECG मशीन. ECG मशीन वरती सुद्धा त्याचं रेकॉर्डिंग होणार आहे. सो ड्युरिंग दिस ECG, हे ECG टेक्निक जेव्हा आपण वापरणार, एखाद्या पर्सनचा ECG काढला जातो तेव्हा तिथं इलेक्ट्रोड्स त्या पर्सनच्या स्किन वरती अटॅच केले जातात. 4 जे इलेक्ट्रोड्स असतात त्याच्यामधले 4 लिम्स इलेक्ट्रोड्स आहेत, आणि 6 हे चेस्ट वरती अप्लाय केले जातात. 2 हातावरती असणार आहेत, ऍडजस्ट केले असणार आहेत, 2 काय असतील, पायाच्या तिथं हे इलेक्ट्रोड्स विथ द हेल्प ऑफ जेली ते तिथं लावले जाते. आता यामध्ये जर आपण बघितलं
तर नॉर्मल जो ईसीजी असणार आहे पर्सनचा, एखाद्या पर्सनचा नॉर्मल ईसीजी असणार आहे, त्याच्यामध्ये आता हे इलेक्ट्रोड अटॅच केल्यानंतर जेव्हा हे मशीन ऑन केलं जाईल त्याच्यानंतर त्याच्यामधले जे रेकॉर्ड्स आहेत, प्रत्येक हार्टबीटचं जे रेकॉर्ड आहे त्याचं अँप्लिफिकेशन आपल्याला कॉम्प्युटरवरती मिळणार आहे. ईसीजी मशीनवरती आपल्याला ग्राफ पेपर जो असणार आहे त्या ग्राफ पेपरवरती, दिस ग्राफ पेपर हॅव्हिंग द वॅक्सी कोटिंग, त्याच्यावरती काय असणार आहे, वॅक्सी कोटिंग असेल. whenever this machine is on and when these त्याच्यावरती जे वॅक्सी कोटिंग असेल ते मेल्ट होईल आणि त्याच्यावरती मग हा ग्राफ काय येणार आहे, त्या ग्राफ पेपरवरती आपल्याला दिसणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट द ईसीजी मशीन. देन इफ यू ऑब्झर्व द नॉर्मल ईसीजी, एखाद्या पर्सनचा नॉर्मल ईसीजी आपण बघितला, देन दिस ईसीजी शोज द थ्री डिफरंट, that is the three waves, that is the P wave, then QRS complex and the T wave. म्हणजे ही P wave आपल्याला दिसेल, then QRS complex and T wave. This QRS complex which is also formed from the three waves, ती सुद्धा तीन waves पासून फॉर्म झाली आहे, Q wave, R wave and S wave. So this normal ECG आपण बघितला तर आपल्याला काय दिसेल, त्याच्यामध्ये P wave, QRS complex and T wave दिसेल. How this record is amplified on the ECG machine? Already you know the conducting system of heart. Already आपल्याला माहिती आहे conducting system of heart. In conducting system of heart मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये डिफरंट पार्ट्स येतात. SA नोड आहे, AB नोड आहे, बंडल ऑफ हीस, ब्रांचेस ऑफ बंडल ऑफ हीस अँड पार्किंजर फायबर्स. सो SA node which is formed from the cardiac muscle fibers, and these cardiac muscle fibers, in each cardiac muscle fibers जर आपण बघितला, there extracellular fluid which having the positive ions. त्याच्यामध्ये काय असणार आहेत, extracellular fluid, या सेलच्या बाहेर, कार्डियक सेल जे असणार त्याच्या बाहेर काय असणार आहे, एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड आहे. आणि त्या एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये पॉझिटिव्हली चार्ज सोडियम आयन्स प्रेझेंट आहेत आणि आतमध्ये काय असणार आहेत, निगेटिव्हली चार्ज पोटॅशियम आयन्स विच आर प्रेझेंट. And whenever there is a ionic concentration, positive ion concentration, positively charged sodium ions which are present in the extracellular fluid, they having tendency to enter inside the cell. या सेलच्या आतमध्ये जाण्याची त्याची टेंडन्सी असणार आहे. सो ड्यू टू दिस चॅनल, याच्यामध्ये जे काही चॅनल्स आहेत ते चॅनल्स मधून हे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आतमध्ये जातील आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स काय होणार आहेत, बाहेर येणार. म्हणजे आता कंडिशन कशी होणार आहे, निगेटिव्हली चार्ज आयन्स हे बाहेर येतील आणि पॉझिटिव्हली चार्ज सोडियम आयन्स दे आर एंटर इन these cardiac muscle fibers, and due to which the SA node, आता इथं काय होणार, आतमध्ये सगळे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स गेलेले आहेत. So the ionic potential is increased, or there is a development of ionic potential, and due to which this SA node is stimulated. हा SA node काय झाला, stimulate झाला, and it initiate a wave of contraction or cardiac impulse. त्याच्यामधून काय झालंय, it release the wave of contraction or cardiac impulse, and this cardiac impulse is spread in both atria. या दोन atria मध्ये काय झाली, ती wave of contraction spread झाली. And due to this wave of contraction, both atria undergo contraction. SA node कडून हा कार्डियक इम्पल्स या दोन्ही ऍट्रियामध्ये गेलेला आहे. दोन्ही ऍट्रियामध्ये गेल्यानंतर काय होईल, बोथ ऍट्रिया अंडरगो कॉन्ट्रॅक्शन, मीन्स देर इज अ डिपोलरायझेशन ऑफ दिस ऍट्रिया, अँड ऍट दॅट टाइम द वेव इज डेव्हलप विच इज नथिंग बट द पी वेव. त्याला आपण काय म्हणतो, पी वेव. पी वेव म्हणजे काय असणार आहे, वेन बोथ ऍट्रिया अंडरगो द कॉन्ट्रॅक्शन, then there is a development of the P wave on the isoelectric line. ही जी काही लाईन आहे आयसोइलेक्ट्रिक लाईन, या लाईन वरती काय होईल तर अपवर्ड एक छोटीशी वेव्ह फॉर्म होणार आहे.
and this is nothing but the P wave. And P wave काय represent करते? The both atria undergo depolarization, means both atria undergo contraction. Then after a friction of second of the P wave झाल्यानंतर after P wave friction of second there is a slight downward deflection. थोडंफार आपल्याला downward deflection दिसेल and again downward deflection दिसेल and it form a small Q wave. Then again it rises upwardly, sharply rises upwardly, and then again downward to form a QRS complex. काय फॉर्म होणार आहे? QRS complex फॉर्म होईल. And this QRS complex which represent that both ventricles undergo contraction. हे काय दाखवणार आहे? Both ventricles undergo depolarization, both ventricles undergo contraction, and due to which there is a development of the QRS complex. काय फॉर्म झाला? QRS complex फॉर्म झाला. म्हणजे ऍक्च्युअली काय झालेलं आहे? ह्या दोन्ही ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन झालं. आता हा वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जो आहे, कार्डियक इम्पल्स जो आहे, सो इंटरनोडल कनेक्शननी कुणापर्यंत येणार आहे? एव्ही नोड पर्यंत येईल. AV node receive this wave of contraction or cardiac impulse from the SA node, and it collect this wave of contraction within a fraction of second. After this wave of contraction transmit into the bundle of his to branches of bundle of his to Purkinje fibers, and in this way the both ventricles undergo contraction, and this is represented with the help of this QRS complex. म्हणजे QRS complex काय दाखवतोय आपल्याला? तर दोन्ही वेंट्रिकलचं काय झालेलं आहे? कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे. बोथ वेंट्रिकल्स अंडरगो depolarization or the contraction. This is nothing but the QRS complex, and this QRS complex which is 13 मिलीमीटर एवढी त्याची काय असणार आहे? लेंथ असेल. QRS कॉम्प्लेक्स आर वेव्हची असेल ती. आणि पी वेव्हची जर आपण बघितली तर किती आहे? 1 मिलीमीटर एवढी असेल. आफ्टरवर्ड देर इज, आता हा QRS कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर देन देर इज ए फॉर्मेशन. आफ्टर ए फ्रिक्शन ऑफ सेकंड देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए डोम शेप टी वेव्ह. डोम शेप टी वेव्ह फॉर्म झाली, अँड दिस टी वेव्ह रिप्रेझेंट that is ventricular relaxation. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन कंप्लीट झाले. आता वेंट्रिकल्स काय होणार आहेत? देर इज अ repolarization or the relaxation of these ventricles, and this is represented by this T wave which is a dome shape, which is 2 millimeter in size, and which represent the ventricular relaxation. So this is all about the normal ECG. आपण एखाद्या पर्सनचा नॉर्मल ECG जर बघितला, म्हणजे एका कार्डियक सायकलच्या वेळी जे काही असणार आहे, कार्डियक सायकल जे होणार आहे, कंटिन्युअसली काय होणार आहे? हार्ट काय करेल? हार्टबीट सुरू असणार आहे. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ही प्रोसेस होणार आहे. अँड ड्युरिंग दिस कार्डियक सायकल द इव्हेंट्स विच आर ऑकर, विच आर रिप्रेझेंटेड ग्राफिकली. This representation means ECG is the graphical record of the electrical impulse which is produced by the heart muscle during the one cardiac cycle, and this is nothing but the electrocardiogram. आणि ज्या इन्स्ट्रुमेंटनी आपण तो हे करणार आहोत, डिटेक्ट करणार आहोत, दिस इज नथिंग बट द ECG मशीन और द इलेक्ट्रोकार्डिओग्राफ त्याला म्हटलं होतं. अँड विच शोज द P वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स अँड द T वेव्ह. आता याच्यामध्ये पण जर आपण बघितलं, P अँड द R इंटरव्हल्स ठरलेला आहे. दॅट इज 0.18 सेकंद ठरलेला आहे त्याचा इंटरव्हल जे असणार आहे. त्याचबरोबर QRS इंटरव्हल 0.08 सेकंद असणार आहे. देन द Q टू T जे इंटरव्हल असणार आहे 0.4 सेकंद असेल. सो दीज इंटरव्हल्स और दीज सेगमेंट्स आपण जर बघितले, हे जे काही इंटरव्हल्स आहेत ते इंटरव्हल्स असतील किंवा याची जी साईज आहे, इफ देअर इज ए चेंजेस, जर या वेव्हच्या याच्यामध्ये साईज मध्ये
जर चेंजेस आपल्याला दिसतील किंवा हे जे काय असणार आहेत इंटरवल जे असतील, पीआर इंटरवल्स असेल किंवा क्यूटी इंटरवल असेल, या इंटरवल्स मध्ये जर त्याचं ड्युरेशन वाढलं किंवा कमी झालं देन इट शोज देयर इज अ प्रॉब्लेम इन द हार्ट मध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात। आता जर आपण याच्यामध्ये बघितलं, इफ देयर इज अ इनलार्जमेंट ऑफ द पी वेव्ह, जर ही पी वेव्ह आहे त्या पी वेव्ह मध्ये जर आपल्याला काय दिसेल, नॉर्मली आपण काय म्हणतो 1 मिलीमीटर असणार आहे त्याची साईज आपण बघतो, पण त्याच्यामध्ये जर आपल्याला इनलार्जमेंट दिसेल तर इनलार्जमेंट झाली तर म्हणजेच काय असणार आहे, इट शोज द ॲट्रियल इनलार्जमेंट, ॲट्रियल इनलार्जमेंट विच शोज द ॲट्रियल इनलार्जमेंट। देन पीक्यू इंटरवल लेंथन्ड, म्हणजे जर काय असेल पीक्यू इंटरवल जो आहे तो पीक्यू इंटरवल काय झाला, लेंदी प्रोसेस झाली, जेवढ्या इंटरवल मध्ये ती व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा काय झाली, ती लेंथन झाली। देन द रुमॅटिक फिवर, देयर इज अ रुमॅटिक फिवर। देन इनलार्ज क्यू आर वेव्स, ज्या क्यू वेव्स, ही क्यू वेव्स आहे आणि आर वेव्स असेल, त्या क्यू आणि आर वेव्स ज्या असणार आहे, क्यू वेव्हचं स्लाइट डिफ्लेक्शन आपण दिसतो पण हे खाली आलं डिफ्लेक्शन, आणि ह्या आर वेव्हची पण काय झालेली आहे, साईज इन्क्रीज झाली, देन इट शोज द मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन। देन द एसटी सेगमेंट इलिव्हेटेड, जर एसटी सेगमेंट काय झालेला आहे, इलिव्हेटेड दिसला आपल्याला, एसटी सेगमेंट हा जो काय आहे इलिव्हेशन त्याच्यामध्ये दिसलं, देन देयर इज अ अॅक्यूट मायोकार्डियल इन्फ्रॅक्ट असेल। देन टी वेव्ह, आता टी वेव्ह जी असणार आहे ती कशी आहे, डोम शेप आहे, पण ती टी वेव्ह काय झाली तर ईसीजी मध्ये आपल्याला फ्लॅटन दिसत असेल, देन देयर इज अ इनसफिशियंट ऑक्सिजन सप्लाय ऍज वेल ऍज काय असेल, देयर इज ए पोटॅशियम आयन्स कॉन्सन्ट्रेशन इज इन्क्रीज, पोटॅशियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं असेल, इन्क्रीज झालेलं असेल। कारण आपल्याला माहिती आहे की हे जे काही सगळं कार्डियक इम्पल्स फॉर्म होणार आहे, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन फॉर्म होणार आहे विच इज डिपेंड अपॉन द आयोनिक कॉन्सन्ट्रेशन, या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनच्या कॉन्सन्ट्रेशन वरतीच हे सगळं काय असणार आहे, हे कार्डियक इम्पल्स हा इनिशिएट होणार आहे। जर सपोज ह्या आयोनिक कॉन्सन्ट्रेशन मध्ये जर चेंजेस झाले तर प्रॉपरली काय होणार नाही, कार्डियक इम्पल्स हा इनिशिएट होणार नाही। म्हणजे जसं आपण बघतो की बऱ्याच वेळेला काय सांगितलं जातं, जे हार्टशी रिलेटेड जर समजा काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काय असेल, हायपरटेन्शन असेल, ब्लड प्रेशर जास्त असेल तर त्यावेळी काय केलं जाणार आहे, मोस्टली काय सांगितलं जातं, मीठ जे असणार आहे ते कमी प्रमाणात खायला सांगितलं जातं। कारण का, कारण याचा इफेक्ट हार्टच्या काय असणार आहे, कार्डियक इम्पल्स इनिशिएशन मध्ये होऊ शकतो, आणि त्यामुळं ionic concentration which play very important role in the initiation of the wave of contraction and cardiac impulse, and if it initiate properly then the impulse is passed to all cardiac muscles and then the contraction, rhythmic contraction and relaxation is takes place normally, and then we observe the normal ECG. Then in some cases the pacemaker is damaged, म्हणजे काय होणार आहे, हा पेसमेकर जो असणार आहे दॅट इज द एसए नोड, एसए नोडला आपण काय म्हणतो, पेसमेकर म्हणतो, विच इज ऑल्सो नोन एज हार्ट ऑफ हार्ट, हार्टचं हार्ट कोण आहे तर एसए नोड आहे, विच इज द पेसमेकर which initiate the wave of contraction or which initiate the cardiac impulse if this SA node which do not or which having the loss to initiate the cardiac impulse, properly cardiac impulse त्याच्यामधून इनिशिएट होत नसेल किंवा जेवढ्या ड्युरेशन मध्ये हा कार्डियक इम्पल्स इनिशिएट व्हायला पाहिजे, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन रिलीज व्हायला पाहिजे, ती होत नसेल, at that time artificial pacemakers which are surgically fitted, त्या आर्टिफिशियल पेसमेकर काय केले जातात, सर्जिकली फिटेड केले जातात, अँड दिस इज ए इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, हे काय आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे टू मेंटेन द रिदमिसिटी ऑफ द हार्ट, हार्टचं जे काही रिदमिक कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होणार आहे, ती रिदमिसिटी ऑफ द हार्ट जर मेंटेन करायची असेल तर त्यावेळी काय केलं जाणार आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट इज आर्टिफिशियल पेसमेकर इज सर्जिकली फिटेड, अँड दिस आर्टिफिशियल पेसमेकर, आता या आर्टिफिशियल पेसमेकर मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, पल्स जनरेटर असणार आहे, त्याचबरोबर विच इज फॉर्म फ्रॉम द सॉलिड स्टेट लिथियम सेल्स पासून काय झालं असेल,
तो सेल फॉर्म केलेला असेल आणि तो काय केला असणार आहे, विच इज कनेक्टेड विथ दिस एसए नोड. या एसए नोड बरोबर काय केलं जाणार आहे, इथं आर्टिफिशियल पेसमेकर बसवला तर हा वायरनी काय केलं जाणार आहे, या एसए नोडला काय केला तो कनेक्ट केला जातो. आणि कनेक्ट केल्यानंतर त्या जो काही सेल असणार आहे त्याच्यामध्ये ज्या ड्युरेशनला मीन्स आपल्याला माहितीये की पर हार्टबीट 0.8 सेकंद एक कार्डियक सायकल होण्यासाठी वेळ लागणार आहे. आणि तेवढ्या ड्युरेशननी काय होणार आहे, त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं टाइम ऍडजस्ट केलं असतं की बरोबर काय असणार आहे, रिदमिकली द कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन प्रोसेस इज कॅरिड आउट ड्यू टू द इनिशिएशन ऑफ द कार्डियक इम्पल्स with the help of these electronic device. Means the lead in the form of wire, याच्यामध्ये जी लीड असणार आहे this is in the form of wire and which transmit the impulse. म्हणजे या आर्टिफिशियल पेसमेकर कडून एसए नोड कडे इम्पल्स पास होईल, परत एसए नोड कडून तो सगळीकडे काय होणार आहे, ट्रान्समिट होणार आहे. इन दिस वे द आर्टिफिशियल पेसमेकर which is also fitted or which is also used if there is a problem with the pacemaker. Then we discuss about this ECG. Then the echo, जशी आपण बघतो की हार्टची सुद्धा काय केली जाते, सोनोग्राफी केली जाणार आहे टू चेक द 4 chambers of the heart, capacity of the heart chambers as well as the working of the वॉल्स. ज्या काही वॉल्स असणार आहेत, बायकस्पिड वॉल असेल, ट्रायकस्पिड वॉल्स असतील, सेमिलुनार वॉल्स असतील, दीज वॉल्स कॅरी आउट देअर फंक्शन प्रॉपरली हे चेक करण्यासाठी काय केलं जाईल, द हार्ट इको कार्डिओग्राफी केली जाते किंवा सोनोग्राफी ऑफ द हार्ट केली जाते. त्यानंतर स्ट्रेस टेस्टनी पण काय केलं जातं, चेक केलं जाणार. त्या 3 टेस्ट केल्या जातात, मीन्स द ECG, देन इको ऍज वेल ऍज द काय असणार आहे, स्ट्रेस टेस्ट. इफ देअर इज एनी प्रॉब्लेम, जर त्याच्यामध्ये काही सायन्स अँड सिम्पटम्स किंवा ECG मध्ये काही व्हेरिएशन दिसत असतील, ऍट दॅट टाइम द अँजिओग्राफी दिस टेक्निक विच इज कॅरी आउट. आता अँजिओग्राफी इज नथिंग बट द एक्सरे इमॅजिंग ऑफ द कार्डियक ब्लड वेसल्स टू लोकेट द पोझिशन ऑफ द ब्लॉकेज. म्हणजे काय असणार आहे, एक्सरे इमॅजिंग ऑफ द कार्डियक ब्लड वेसल्स टू लोकेट द पोझिशन ऑफ द ब्लॉकेज. म्हणजे आपल्याला माहिती आहे या हार्ट वरती काय असणार आहे, करोनरी आर्टरीज प्रेझेंट आहे. जर आपल्याला आपण काय करणार आहोत, करोनरी आर्टरीची अँजिओग्राफी करायची आहे, या वेळेला काय केलं जाणार आहे, तर आपल्याला एक्सरे इमॅजिंग ऑफ द कार्डियक ब्लड वेसल्स, या कार्डियक ब्लड वेसल्सचं काय केलं जाणार आहे, एक्सरे इमॅजिंग इन द 5 to 6 angles मध्ये त्याच्या इमेजेस घेतल्या जातात. and afterwards their analysis can be carried out and then the doctors know that where the actual block, कुठे ऍक्च्युअली ब्लॉक आहे तो त्यांना कळणार आहे. आता याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, इन दिस अँजिओग्राफी द रॅडियल आर्टरी अँड द फिमोरल आर्टरी जी असणार आहे त्याच्यामधून एक काय केली जाईल, अगदी 1.5 मिलीमीटर टू 2 मिलीमीटरची एक काय केली जाणार आहे, ट्यूब त्याच्यामधून सोडली जाते आणि त्यानंतर त्याबरोबर डाय सोडला जातो. अँड देन डाय सोडल्यानंतर नेक्स्ट काय केलं जाणार आहे, त्याचे 5 to 6 अँगल्स मधून त्याच्या इमेजेस रेकॉर्ड केल्या जातात अँड देन अॅनलाइज दिस इमेजेस. आफ्टर दॅट आता एकदा का हे इमेजेस घेतल्यानंतर ही ट्यूब काढली जाते आणि स्टॉप दिस ब्लिडिंग, कारण आर्टरी मधून आपण सोडलं असतं त्यानंतर ते ब्लिडिंग स्टॉप केलं जाईल अँड देन अनालिसिस त्याच्यावर त्या इमेज सगळ्या काय केल्या जाणार आहे बघून त्याच्यावरून डायग्नोसिस केलं जाईल. इफ देअर इज ए ब्लॉकेज, जर काय असेल समजा 70% पेक्षा जर कमी प्रमाणात ब्लॉकेज असतील आणि 1-2 ह्याच्यामध्येच काय असतील ब्लॉकेज असतील, तर अशा वेळी काय केलं जाणार आहे, द मेडिसिन्स विच आर प्रेफर्ड, त्याला मेडिसिन्स दिले जातील आणि मेडिसिन देऊन काय केलं जाणार आहे, हे जे ब्लॉकेज आहे ते काय केलं जाणार आहे, म्हणजे दिस कंडिशन विच कॅन बी क्युअर. पण जर समजा 70% पेक्षा जास्त ब्लॉकेज असेल, 80% पर्यंत ब्लॉकेज असतील आणि 2-3 आर्टरीज मध्ये ब्लॉकेज असतील, इन दॅट केस दिस पेशंट इज प्रेफर्ड टू कॅरी आउट द अँजिओप्लास्टी. अँजिओप्लास्टी केली जाणार.
इन दिस अँजिओप्लास्टी, आता अँजिओप्लास्टी मध्ये पण काय केलं जाणार आहे, रेडियल आर्टरी ऑर द फिमोरल आर्टरी मधून काय केलं जाईल, कॅथेटर त्याच्यामधून सोडली जाणार आहे. त्याच्याबरोबर एक थिन अगदी आपली केसासारखी एक वायर असते आणि त्याच्या सुरुवातीला काय असणार आहे, फ्लॅट बलून इज प्रेझेंट. जिथं हा ब्लॉक प्रेझेंट असेल ना, इथं ब्लॉक असेल तर त्या ब्लॉक पर्यंत काय करणार आहे, ती हे जाणार आहे, कॅथेटर तिथं पर्यंत जाईल. हा बलून जो असणार आहे तो तिथं फुगणार आहे. ऍज वेल ऍज तिथं काय केलं जाईल, ज्या काही तिथं ब्लॉकेज झालेला आहे तो ब्लॉक काय केला जातो, क्रश केला जातो. त्या स्मॉल पार्टिकल्स मध्ये तो क्रश केला जातो, तो डायल्यूट केला जातो पूर्णपणे आणि तिथं स्टेन टाकली जाते. दिस इज नथिंग बट द अँजिओप्लास्टी. त्याला काय म्हटलं तर अँजिओप्लास्टी म्हटलं. देन द बायपास. सपोज 90% काय असेल, ब्लॉकेज असेल आणि ते ब्लॉकेज पण काय असेल, लेफ्ट करोनरी, मेन जी लेफ्ट करोनरी आर्टरीलाच काय असणार आहे, ब्लॉकेज बसलेला आहे आणि तो 90% ब्लॉक आहे. कारण लेफ्ट करोनरी आर्टरी जी असणार आहे ती हार्टच्या 70% पार्टला काय करते, ऑक्सिनेटेड ब्लड सप्लाय करणार आहे आणि त्याच्याच काय असेल, त्याच्या 2-3 ह्याच्यामध्ये सब ह्याच्यामध्ये ब्लॉकेज असतील किंवा 90% ब्लॉकेज तिथे आपल्याला पाहायला मिळेल. ऍट दॅट टाइम द बायपास इज कॅरी आउट. बायपास मध्ये काय केलं जाणार आहे, इन द बायपास सर्जरी द आवर अदर आर्टरी एस्पेशली आपल्या आर्म्स मधल्या म्हणजे हँड मध्ये असेल किंवा काय असेल लेग्स मधली आर्टरी ही काय केली जाते, इथं अटॅच केली जाणार आहे. सपोज इथं ब्लॉक आहे तर काय केली जाणार, ही आर्टरी अशी इथे अटॅच केली जाईल आणि त्याला बायपास करून दिला जाईल. म्हणजे दुसऱ्या साईडनं तो ब्लड फ्लो होईल की ज्यामुळे काय होईल, प्रॉपरली हार्टच्या सगळ्या मसल्स पर्यंत काय होणार आहे, ऑक्सिनेटेड ब्लड सप्लाय होईल अँड ड्यू टू विच द पंपिंग ऍक्शन ऑफ द हार्ट विच कॅन बी कॅरीड आउट नॉर्मली. And due to carry out these pumping action, that is rhythmic contraction, relaxation and pumping action which can be carried out normally, due to which the oxygenated blood is pumped out from the heart and the oxygenated blood is supplied to each and every part of our body. And for that purpose, if there is a emergency depending upon the which type of the blockage, किती प्रमाणात तो ब्लॉकेज आहे त्यानुसार काय केले जाणार आहे, द मेडिसिन थेरपी वापरली जाईल. अगदी कमी प्रमाणात असेल तर, जर समजा काय असेल, जर गरज असेल तर अँजिओप्लास्टी आणि एकदम सिव्हिअर कंडिशन असतील तर त्यावेळी काय असणार आहे, बायपास सर्जरी विच कॅन बी कॅरीड आउट इन दॅट पेशंट. देन वी डिस्कस अबाउट द नेक्स्ट पॉइंट, हार्ट ट्रान्सप्लांट. Heart transplant is nothing but the replacement of severely damaged heart by normal heart from the brain dead or the dead donor is nothing but the replacement is nothing but the heart transplant. Heart transplant म्हणजे काय असणार आहे, तर जे काही सिव्हिअरली डॅमेज झालेलं हार्ट आहे त्याची रिप्लेसमेंट केली जाणार. त्याच्या ते हार्ट काढून तिथं नॉर्मल हार्ट बसवलं जाईल आणि ते जे हार्ट असणार आहे ते कुणाचं असणार आहे, तर ब्रेन डेड झालेल्या पर्सनचा असेल किंवा जो रिसेंटली काय झालेला आहे, ज्याची डेथ झालेली आहे असा जो डोनर असेल त्याचं हार्ट काय केलं जाईल, त्या डॅमेज हार्टची रिप्लेसमेंट करून नॉर्मल हार्ट तिथं काय केलं जाणार आहे, ट्रान्सप्लांट केलं जाईल. This is nothing but the heart transplant, and heart transplant is mostly carried out the person which having the chronic coronary artery diseases and it is suffered with a heart failure, the last stage of the heart failure. In that cases the heart transplant is carried out. Then so in this lecture we discuss about the different points, that is different heart diseases, then ECG, that is electrocardiogram, then also we discuss about the angiography, angioplasty, then also we discuss about the heart transplant. In the next lecture we will discuss about the lymphatic system. Thank you very much.